स्ट्रेसमुळे केस गळतात का? रोज केस विंचरताना कंगव्यामध्ये केसांचा मोठा गुच्छ दिसतो. अंघोळीनंतर ड्रेनमध्ये केसच केस, उशीवरही केस आणि मग मनात एकच प्रश्न, हे अचानक इतके केस का बरं गळतायत? नवीन शॅम्पू घेतला, हेअर ऑइल बदललं, सिरम वापरलं, पण काहीच फरक पडत नाही. पण जर मी सांगितलं की तुमच्या डोक्यावर नाही तर तुमच्या मनात सुरू असलेल्या स्ट्रेसमुळे केस गळू शकतात. हो, हे खरं आहे. पण स्ट्रेसमुळे नेमका कसा हेअरफॉल होतो आणि ते थांबवण्यासाठी काय करायला हवं, आज आपण हे सविस्तर जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर स्वाती देशमुख, होमिओपॅथिक कन्सल्टंट. आजकाल हेअरफॉल हा जवळपास प्रत्येक घरातील विषय झाला आहे. पण अनेक लोक फक्त शॅम्पू, ऑइल किंवा विटामिन्स बदलत राहतात आणि मूळ कारणाकडे लक्षच देत नाहीत. काही वेळा स्ट्रेस, झोपेची कमतरता, हॉर्मोनल बदल, न्यूट्रिशनल डेफिशियन्सी आणि इतर मेडिकल रिझन्समुळे ही केस गळू शकतात. आज आपण विशेषतः स्ट्रेस आणि हेअरफॉल यांचा संबंध समजून घेणार आहोत. स्ट्रेसमुळे हेअरफॉल कधी सुरू होतो ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. आज स्ट्रेस आला आणि उद्यापासून केस गळायला लागले असं सहसा होत नाही. बऱ्याच वेळा मोठा मानसिक ताण, मोठी शस्त्रक्रिया, प्रसूती, गंभीर आजार किंवा भावनिक धक्का यानंतर साधारण 2 ते 3 महिन्यांनी केस गळायला सुरुवात होऊ शकते. म्हणून अनेकांना दोन्ही गोष्टींचा संबंध लक्षातच येत नाही. स्ट्रेस व्यतिरिक्त हेअरफॉलची इतर कारणं हेही लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक हेअरफॉलचं कारण स्ट्रेस नसतं. केस गळण्यामागे विटॅमिन डी ची कमतरता, विटॅमिन B12 किंवा आयर्नची कमतरता, थायरॉइडचे विकार, PCOS, प्रसूतीनंतरचे हॉर्मोनल बदल, काही औषधं, अनुवंशिक कारणं किंवा टाळूचे संसर्ग ही देखील कारणं असू शकतात. म्हणून केस गळत असतील तर फक्त तेल बदलून उपयोग होत नाही. योग्य कारण शोधणं गरजेचं आहे. स्ट्रेस कमी करण्यासाठी काय कराल? जर हेअरफॉल मागे स्ट्रेस कारणीभूत असेल तर फक्त केसांवर उपचार करून पुरेसं होत नाही. मनाची काळजी घेणं ही तितकंच महत्त्वाचं आहे. दररोज पुरेशी झोप घ्या, नियमित व्यायाम करा, मोबाईल आणि स्क्रीनचा वापर कमी करा, ध्यान, प्राणायाम किंवा खोल श्वास घेण्याचाही सराव करा, संतुलित आहार घ्या आणि सतत तणाव जाणवत असेल तर त्याबद्दल मोकळेपणाने बोला. गरज पडल्यास मानसिक आरोग्य तज्ज्ञाची मदत घ्या. होमिओपॅथीची भूमिका. अनेक रुग्ण विचारतात, स्ट्रेसमुळे केस गळत असतील तर होमिओपॅथी मदत करू शकते का? होमिओपॅथीमध्ये रुग्णाची मानसिक अवस्था, तणावाची पातळी, झोप, प्रकृती, केस गळण्याची इतर कारणं याचा सविस्तर विचार करून उपाययोजना केल्या जातात. मात्र जर हेअरफॉल खूप जास्त असेल, टक्कल पडत असेल किंवा त्यामागे थायरॉइड, आयर्न किंवा विटॅमिनची कमतरता असेल तर आवश्यक तपासण्या आणि त्या कारणांवर योग्य उपचार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा, स्ट्रेसचा परिणाम फक्त मनावर होत नाही, तो शरीरावरही दिसू शकतो आणि केस गळणं हे त्यापैकी एक लक्षण असू शकतं. पण प्रत्येक हेअरफॉलचं कारण स्ट्रेस असतंच असं नाही. म्हणून केस गळत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. योग्य तपासणी करा, मूळ कारणं शोधा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घ्या. सुंदर केसांसाठी फक्त चांगला शॅम्पू पुरेसं नसतं, शांत मन आणि निरोगी शरीरही तितकंच महत्त्वाचं असतं. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या हेअरफॉल मागचं कारण काय होते? स्ट्रेसमुळे कधी केस गळाले आहेत का? तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या आरोग्य विषयासह. धन्यवाद.